श्री स्वामी समर्थ. आरतीला स्वामींचा नैवेद्य का घ्यायचा किंवा घरातील आपल्या भगवंताला नैवेद्य का दाखवायचा ते पाहू. ज्यांच्या घरातील नैवेद्य स्वामी महाराजांना दिला जातो त्यांचे घर श्री स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरु माऊली सात्विक तर करतातच, शिवाय सर्व प्रकारच्या समस्या निवारण सुद्धा लवकरात लवकर होऊन प्रश्न सुटू लागतात. घरातील सदस्यांची भावना देखील हळूहळू आध्यात्मिक होते. घरातील विविध प्रकारचे दोष कमी होतात. कर्जबाजारीपणा, नैराश्य, आजारपण, व्यसनाधीनता अशा प्रकारचे अनेक प्रश्न महाराज सोडवत असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दररोज आपल्या घरातील भगवंताला नैवेद्य अर्पण केला तर अन्नाचे दोष दूर व्हायला लागतात आणि दररोज ते अन्न सर्वांनी प्रसाद म्हणून खाल्ल्यानंतर घरातील व्यक्तीच्या वर्तनात सकारात्मकता यायला लागते. यापुढे जाऊन स्वामी सेवा केंद्रात दिलेल्या स्वामींच्या नैवेद्याची तुलनाच करू शकत नाही. म्हणून महिना 2 महिन्यातून किमान एकदा तरी स्वामींना नैवेद्य आवर्जून द्यावा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरूंना पंचपक्वान्न. नैवेद्यासाठी तुमच्या काय आणू स्वामी? पंचपक्वान्नांनी पहा आज तयार केले मी. ताटावरती हिरवी तुळस हळूच मी ठेवली. सजलेले ताट पाहुनी प्रसन्न हसली गुरु माऊली. पंचपक्वाने म्हणजे काय? थांब मी सांगतो. तुझा नैवेद्य आधी आनंदाने ग्रहण करतो. पहिले पक्वान्न असे भक्ती, ज्याचा भगवंत भुकेला असेल मनात जर नक्की धावतो हाकेला. श्रद्धा आणि विश्वास असे पक्वान्न दुसरे. ठेवलास माझ्यावरी मग मी तुला कधी न विसरे. तिसरे पक्वान्न जी करतेस उपासना, ज्यामुळे फिरकत नाही तुझपाशी दृष्ट वासना. पक्वान्न चौथे असे स्मरण आणि जप, ज्यामुळे जीवनात येई आनंद अमाप. समर्पण आणि शरणागती असे पक्वान्न पाचवे. भव भयापासून तुझसी जे वाचवे. हीच 5 पक्वान्ने गुरु माऊलीला प्रिय. नैवेद्यातील आनंदही असे मग अद्वितीय. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज.